तो पायलट, त्याचा 50 कोटीचा विमा काढला गेला. तो सुसाईड बॉम्बर म्हणून आला होता. राजीव गांधीच्या वेळेस लिट्टीची सुसाईड बॉम्बर म्हणून आली नव्हती का? ते एका सभेला चालले होते. त्यांना सांगितलं जवळच्या लोकांनी की राजीवजी जाऊ नका, आता खूप वेळ झाला. ते म्हणले नाही, लोक वाट पाहत असतील, आपण गेलो पाहिजे. एक महिला येते, त्यांना हार घालते, पाया लागते, तिथं बॉम्ब फुटतो आणि धडाधड धडाधड छातीच्या चिंधळ्या होऊन जातात. तसा हा सुसाईड बॉम्बर नसेल. कुठं आहे कपूर? आपण स्वतः विमानानं जाऊ. अरे तो पायलट जो मेलाय कपूर, ज्याची ड्रंक ची हिस्ट्री होती, 3दा सस्पेंड होता PSR कंपनीचा. तो पायलट, त्याचा 50 कोटीचा विमा काढला गेला. तो सुसाईड बॉम्बर म्हणून आला होता. राजीव गांधीच्या वेळेस लिट्टीची सुसाईड बॉम्बर म्हणून आली नव्हती का? ते एका सभेला चालले होते. त्यांना सांगितलं जवळच्या लोकांनी की राजीवजी जाऊ नका, आता खूप वेळ झाला. ते म्हणले नाही, लोक वाट पाहत असतील, आपण गेलो पाहिजे. एक महिला येते, त्यांना हार घालते, पाया लागते, तिथं बॉम्ब फुटतो आणि धडाधड धडाधड छातीच्या चिंधळ्या होऊन जातात. तसा हा सुसाईड बॉम्बर नसेल. कुठं आहे कपूर? त्याची बायको पोहोचली ते तिसऱ्या दिवशी की माझा नवरा जिवंत आहे. आमचा प्रश्न हा आहे की DGCA म्हणतोय 6 माणसं गेली, तर एक माणूस गेला कुठं मग? आणि ही 2 माणसं, तो साहिल मदन आणि यश, जे पायलट वेळेवर बदलले गेले, हे 2 आत्ता कुठे आहेत? हा विचारण्याचं धाडस तर महाराष्ट्रात असलं पाहिजे. आमचं ते कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. कारण नुकसान हे फक्त एका पवार परिवाराचं झालेलं नाही, हे अखंड महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे. 18 पगड जातीचं नेतृत्व अशा पद्धतीने आपल्या डोळ्यासमोर हिरावून गेलं असेल आणि आपण जर पेटून उठत नसू, तर आपल्याला पुढची पिढी ही म्हणेल की आमचे बापजादे शिवाजी महाराजच्या काळात असेच वागले असते का?